नमस्कार, जय दिबा। आपण जो 22, 23, 24 या दिवशी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते ते स्थगित करण्यात आलेच नसून ते आपण पुढे ढकलण्यात आले आहे। आचारसंहिता लागल्यामुळे आपण जरी आंदोलन तिथे घेऊन गेलो तरी आपल्याला पाहिजे असा न्याय मिळू शकत नाही, कारण कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही। त्यामुळे आपण तिथे जाऊन शक्ती प्रदर्शन करू पण आपल्याला न्याय मिळणार नाही। गेल्या 20 वर्षापासून आपण बरीच आंदोलन काढली पण आपल्या आंदोलनाला यश आलं नाही। त्यामुळे आम्ही बाळामामांना सांगितलं की जो आंदोलन कराल तो एकदम तीव्र आंदोलन झालं पाहिजे आणि त्याची झळ पूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे। त्यामुळे आपल्याला जे आचारसंहितेमुळे 15 दिवस मिळाले आहेत त्या 15 दिवसात आपण जनजागृती करूया। प्रत्येक गावागावामध्ये ज्या गावामध्ये आपण पोहोचलो नाही त्या गावामध्ये पोहोचून प्रत्येकाला सांगूया की आपल्या दिबा पाटलांनी आपल्याला कशा प्रकारे न्याय मिळवून दिला आहे आणि आपला नाव हा दिबा पाटलांचा लागेपर्यंत आपण गप्प राहायचं नाही। ज्याप्रमाणे बाळामामांनी इथे ठिणगी टाकलेली आहे ती कशी तेवत ठेवता येईल हे काम आपल्याला 15 दिवसात करायचं आहे। आणि शासनालाही मी सांगू इच्छिते की शासनाचा आम्ही ऐकून 3 वेळा आमचं आंदोलन पुढे ढकललं आहे। शासनाला आम्ही सांगतोय जर तुम्ही असं पुढे ढकलण्याचं कारण कराल ही दिबा पाटलांची जळ प्रत्येकाच्या मनात पोचलेली आहे आणि ती जळ त्या जळचा वनवा कसा होईल हा तुम्ही जर बघायचा प्रयत्न कराल तर येत्या जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा तुम्हाला कळेलच भूतोन भविष्यती असं हा आंदोलन होणार आहे। तेव्हा तीव्र आम्ही निषेध करण्यासाठी धडक मोर्चा काढत आहोत मंत्रालयावरती। मग आम्ही दाखवतो भूमिपुत्र कोण आहेत ते। जय दिबा। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव कुणाचे? दिबा पाटलांचा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव कुणाचे? दिबा पाटलांचा। अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे। अमर रहे, अमर रहे दिबा पाटील, अमर रहे।